मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो मयूर क्रिएशन स्टेटस. तर फुल कातारा व्हिडिओ आहे, तर शेवट पण आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. जास्त काही सांगत बसत नाही, डायरेक्ट आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा काय करूया, अलर्ट मशीन जो ॲप आहे तो ओपन करूया. त्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट येऊया. त्यानंतर जे दोन प्रिसेट भेटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर दोन्ही प्रिसेट तुम्हाला इनपुट करून आपल्या अलर्ट मशीनमध्ये घेऊन टाकायचे आहेत. मटेरियलमध्ये काय नसतं रे, फक्त फोटो जे असतात ते फोटो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. तर मटेरियलमध्ये काय नाही, फक्त जे प्रिसेट वगैरे आहेत ते प्रिसेट तुम्हाला इनपुट करून आपल्या अलर्ट मशीनमध्ये घेऊन टाकायचे. त्यानंतर एक नंबरचा आपला प्रिसेट आहे तो आपण ओपन करूया, ओके करून टाकूया. त्यानंतर इथे काय करूया, तर बघू शकता. तर तुम्हाला मित्रांनो इथे रिलिक्स दिले, तर रिलिक्स तुम्हाला ॲड करून दिले सर्व. फक्त जो पहिला रिलिक्स आहे त्याला एक इफेक्ट ॲड करून दिला आहे. ते इफेक्ट तुम्हाला इकडे काय करायचं, बाकीचे जे रिलिक्स आपण ॲड केले त्याला फक्त ॲड करायचं. ते कसं ॲड करायचं, तर पहिला जो आपला लेअर आहे रिलिक्सचा आली बघू शकता, हा यावर क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टचे ऑप्शन यायचे, 3 डॉट यायचे मित्रांनो, कॉपी पेस्ट करायचे. त्यानंतर हे जे पुढचा जो लेअर आहे बघू शकता, हा ज्यावर आपण टेक्स्ट लिहिलेलं आहे, म्हणजे मराठीमध्ये टेक्स्ट रिलिक्स लिहिलेले आहे त्यावर क्लिक करायचं. तुम्हाला इफेक्टचे ऑप्शन यायचे, 3 डॉट राहायचे, कॉपी केलं इफेक्ट आहे, सिम्पल इथे पेस्ट करून टाकायचं आहे. तर बघू शकता असं करायचं तुम्हाला. तर सर्व जे आपण ॲड केलं आहे रिलिक्स शेवटपर्यंत जेवढे जिथे आपण हा इफेक्ट लावून टाकायचा सिम्पली. तर आपण काय करूया, शेवटपर्यंत जेवढे आता लेअर्स राहिले ज्यांना आपण इफेक्ट नाही लावला तर त्यांना इफेक्ट काय करूया, लावून घेऊया पटकन. तर इथे बघून घेऊ शकता तुम्ही, आपला जे लेअर होते म्हणजे रिलिक्स होते त्याला इफेक्ट लावून झाले. असं फक्त रिलिक्स तुम्हाला ॲड करून दिले होते, फक्त आपल्याला काय करायचं होतं, रिलिक्सला इफेक्ट ॲड करायचे होते. तर एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं मित्रांनो, नंतर प्लस दिले, प्लसवर क्लिक करायचं, मीडियाचे ऑप्शन यायचं. त्यानंतर एक फोटो ॲड करायचे. वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजर एरिया जो ऑप्शन आहे हा सिलेक्ट करायचा. तुम्हाला बघू शकता हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल ट्रान्सफर येऊन याला नीट ॲडजस्ट करायचं आहे फोटोला. त्यानंतर या फोटोवर क्लिक करून शेवटला यायचं डायरेक्ट, आणि त्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन भेटेल 2 नंबरचा, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटपर्यंत त्याचे लेअर वाढवायचे. त्यानंतर मित्रांनो लॉंग प्रेस करून ठेवायचे फोटोच्या लेअरवर, आणि सर्व जेवढे लेअर आहेत ते सर्व लेअरचे तुम्हाला करायचं आहे खाली घेऊन यायचं आहे. तर बघू शकता जसं प्रेस करून ठेवल्यानंतर जो सॉंगचा लेअर त्याच्यावरती ठेवायचं आहे. फक्त एवढं काम तुम्हाला तुमचं मित्रांनो करून घ्यायचं आहे. एवढं काम झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो तुम्हाला एक ग्रुपचा लेअर भेटेल, त्यावर क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवर यायचं आहे. बघू शकता एडिट ग्रुप हा ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली प्लस दिले, प्लसवर क्लिक करून मीडियाचे ऑप्शन येऊन सेम पद्धतीने हा फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर या फोटो लेअरवर क्लिक करून शेवटपर्यंत लेअर वाढवायचं आहे. लॉंग प्रेस करून फक्त एक लेअरच्या खाली करून घ्यायचं असं. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो ग्रीन कलरचा लेअर आहे त्यावर क्लिक करून वरती डिलीटचा ऑप्शन क्लिक करून टाकायचं आहे. फोटो आपण ॲड केला त्या फोटोच्या लेअरवर असं क्लिक करायचं आहे, मोबाईल ट्रान्सफर यायचं आहे, आणि नीट याला ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला. असं बघू शकता मित्रांनो, नीट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला सिम्पली हा फोटो. तर असा फोटो ॲडजस्ट केल्यानंतर बघू शकता एवढं काम तुम्हाला तुमचं झालं आहे. आता जे फोटो राहिले त्या फोटोला इफेक्ट लावायचं आहे, ग्रुपला सुद्धा इफेक्ट लावायचं आहे. तर इफेक्ट तुम्हाला मी तयार करून दिले, तो वेगळ्या प्रिसेटमध्ये आहे. तर तो प्रिसेट आहे शेक इफेक्ट. तर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. जो स्टार बघू शकता स्टार 1 दिसत आहे त्यावर क्लिक करायचं मित्रांनो. हा लेअर आहे, या लेअरला तुम्हाला इफेक्ट दिला आहे मी. ते इफेक्ट काय करायचं, कॉपी करायचं कसं, तर लेअरवर क्लिक करायचं आहे. इफेक्टचे ऑप्शन यायचं आहे, लेफ्ट साईडला 3 डॉट आहेत, 3 डॉट यायचं आहे, कॉपी पेस्ट करायचं आहे. नंतर इथे बॅक यायचं आहे, आणि आपला मेन जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे, ओके करून टाकायचं आहे. आणि जो आपला ग्रुपचा लेअर आहे वरती बघू शकता डायरेक्ट ग्रुपचा लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टचे ऑप्शन 3 डॉट जाऊन मित्रांनो कॉपी केले इफेक्ट आहे तो पेस्ट करून टाकायचा आहे. तर तो काय बघू शकता इफेक्ट असं लावल्यानंतर तुम्हाला दिसेलच. त्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, पुन्हा शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. शेवटचा जो फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून सेम पद्धतीने इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे. आणि त्यानंतर मेनमध्ये जो आपला मेन प्रोजेक्टमध्ये येऊन ओके करून टाकायचं आहे. आणि बॅकग्राऊंडचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करून इफेक्टच्या ऑप्शन जाऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करून टाकायचं, सिम्पली पेस्ट करून टाकायचं आहे. तर बघू शकता असं जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो. तर यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बघू शकता एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्व लेअर्स तुम्हाला काय करायचं आहे ते बघू शकता, हा ऑप्शन दिले, ऑप्शन क्लिक करायचं आहे, ऑल सिलेक्ट लेअर्स करायचे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर खालचा आपला जो म्युझिकचा म्हणजे सॉंगचा लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरच्या आपला जो लेअर आहे बघू शकता आपला फोटोचा त्यावर क्लिक करायचं एकदा, आणि ग्रुपचा लेअरचा आहे तो अनसिलेक्ट करायचा, म्हणजे हे 3 लेअर अनसिलेक्ट करायचे आहेत. आणि त्यानंतर हा ऑप्शन पुन्हा ऑन करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो हा ऑप्शन ऑन नाही करायचं, तर असंच ठेवायचं आहे. त्यानंतर वरचा हा ऑप्शन आहे बघू शकता हा पहिला, यावर क्लिक करून टाकायचं आहे. आणि तुम्हाला एक ग्रुप तयार करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता ग्रुप तयार झाला आहे. यानंतर ग्रुप तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मधला जो ग्रुपचा लेअर त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर बॉर्डर आणि शॅडोवर राहायचं आहे, आणि दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून ही शॅडो आहे ती ऑन करायचं आहे. शॅडो ऑन केल्यानंतर इकडेच अल्फा आहे बघू शकता, साईज याची जरा वाढवूया आपण थोडी. तर याची साईज आहे आपण ती 30% ठेवूया. 30% ठेवल्यानंतर जी पोझिशन आहे XY, तर पोझिशन X आहे ती आपल्याला इथे बघू शकता 0 करून घ्यायचं पहिल्यांदा.
0 आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि वाय पोझिशनसुद्धा तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं सॉरी वाय पोझिशनसुद्धा तुम्हाला 0 असं करून ठेवायचं आहे. तर बघू शकता जो शॅडो आहे ते तुम्हाला असं दिसेल मित्रांनो. तर बघू शकता जो व्हिडिओ आपला इथे एडिट झाला आहे, त्यानंतर ग्रुपच्या लेवलवर क्लिक करूया आपण आपल्या मधल्या. त्यानंतर एडिट ग्रुपवर येऊया आणि खाली जो इथे बघू शकता आपल्या चॅनलचं नाव आहे, ते चॅनलचं नाव तुम्ही सुद्धा तुमचं ठेवू शकता. इथे चेंज करू शकता. ॲड टेक्स्टवर जायचं आणि ते तुम्ही चेंज करू शकता. तर मित्रांनो बघू शकता व्हिडिओ आपला तयार झाला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आजचा मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल आपलं जर फर्स्ट टाईम असेल मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करूया आणि व्हिडिओ सिलेक्ट करून ठेवूया आणि एक्सपोर्टवर क्लिक करून टाका सिम्पली.